नामदेव महाराज पांडुरंगाकडे बघताय. आता वेळ खूप होत चाललेली होती आणि पांडुरंगाचा भाव मनामध्ये निर्माण झालेला होता. संत नामदेव महाराज हात जोडताय, पांडुरंगा नैवेद्य खा रे, नैवेद्य खा. पण तो पांडुरंग काय नैवेद्य खायला ते लहान बाळ, अरे रोज माझ्या बाबाच्या हातून नैवेद्य खातो, माझं काय चुकलं, मी लहान आहे रे, मी येवला म्हणून माझ्या हातून नैवेद्य नाही खात का पांडुरंगा? अरे मी छोटे हाते पण छोटा घास तरी तुझ्या मुखात घालेल रे पांडुरंगा, एवढा अंत नको रे पाहू पांडुरंगा. काहीच प्रतिसाद मिळत नाही. नामदेव महाराज उठले आणि पांडुरंगाला सांगताय, जसं एक हक्काचं भांडण असतं, जसं बाळ त्याच्या आईजवळ भांडण करतो, तसा तो नामदेव महाराज तसे पांडुरंगाशी भांडताय. आता जर नैवेद्य नाही